महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे गटाला धक्का बसल्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही मोठी खळबळ माजल्याचं बोललं जात आहे। तब्बल 9 आमदारांनी भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा समोर आलाय। तर दुसरीकडे रोहित पवार या बैठकीपासून दूर राहिल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत। मग खरंच शरद पवार मोठा निर्णय घेणार आहेत का, की हा फक्त राजकीय दबाव निर्माण करण्याचा डाव आहे? संपूर्ण राजकारण समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडामोडींना अक्षरशः वेग आलाय। काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याची चर्चा झाली आणि आता राजकीय चर्चेचं केंद्र बनलाय शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। कारण पक्षातील आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली असून त्या बैठकीनंतर अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय। सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गटाच्या 10 आमदारांपैकी 9 आमदारांनी जयंत पाटील यांच्या समोर आपली भूमिका मांडली। या चर्चेत आगामी काळात भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्याचा पर्याय विचारात घ्यावा असं मत बहुतांश आमदारांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे। मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत विलीन होण्यापेक्षा स्वतंत्र ओळख कायम ठेवत एनडीएचा घटक पक्ष म्हणून राहण्याचा पर्याय अधिक योग्य असल्याचं मतही काही आमदारांनी मांडल्याची चर्चा आहे। या बैठकीनंतर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झालाय, शरद पवार काय निर्णय घेणार? कारण बैठकीनंतर जयंत पाटील यांनी आमदारांना स्पष्ट केल्याचं सांगितलं जात आहे की अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाईल। म्हणजेच सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, केवळ पक्षातील लोकांची भूमिका जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र या बैठकीतील आणखी एक गोष्ट सर्वाधिक चर्चेत आली, ती म्हणजे रोहित पवार यांची अनुपस्थिती। या बैठकीला पक्षाचे 9 आमदार उपस्थित होते, पण रोहित पवार उपस्थित नव्हते। त्यानंतर राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली की रोहित पवार यांचा भाजपसोबत जाण्याला विरोध आहे। इतकंच नाही तर बैठकीनंतर त्यांनी काही आमदारांशी फोनवर संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतल्याची ही माहिती समोर येते। अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही। आता प्रश्न असा आहे की अचानक अशी परिस्थिती का निर्माण झाली? त्यामागे अनेक राजकीय कारणं सांगितली जात आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महापालिका निवडणुका आणि 2029च्या विधानसभा निवडणुकांची तयारी या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपल्या राजकीय शक्यता तपासत आहे। विरोधी बाकांवर बसून विकास कामांसाठी निधी मिळवणं कठीण जात असल्याचं मत काही आमदारांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे। त्यामुळे सत्तेसोबत राहण्याचा पर्याय काही आमदारांना अधिक योग्य वाटत असल्याचं बोललं जात आहे। मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, शरद पवार हे देशातील सर्वात अनुभवी राजकीय रणनीतिकारांपैकी एक मानले जातात। त्यांनी अनेकदा अत्यंत कठीण राजकीय परिस्थितीतही वेगळे निर्णय घेतलेत। त्यामुळे केवळ आमदारांची मतं जाणून घेतली म्हणजे अंतिम निर्णय झालाच असं अजिबात म्हणता येणार नाही। अंतिम निर्णय शरद पवारच घेणार आहेत आणि तो पक्षाच्या दीर्घकालीन राजकीय फायद्याचा विचार करूनच घेतला जाईल। दुसरीकडे भाजपसाठीही ही घडामोड महत्त्वाची ठरू शकते। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांना आपल्या आघाडीत आणलंय। त्यामुळे जर शरद पवार गटही एनडीएच्या जवळ गेला तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतात। पण या शक्यतेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। राजकीय विश्लेषकांच्या मते पुढील काही दिवसात शरद पवार स्वतः आमदार आणि खासदारांची संयुक्त बैठक घेऊ शकतात। त्या बैठकीत सर्वांचं मत ऐकल्यानंतरच पुढील दिशा निश्चित केली जाईल। त्यामुळे पुढचे काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा खूप आहेत, पण अधिकृत निर्णय अजून झालेला नाही। 9 आमदारांची भूमिका, रोहित पवार यांची कथित नाराजी, जयंत पाटील यांच्या बैठका आणि शरद पवार यांचा अंतिम निर्णय या सर्व घडामोडींवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। पुढील काही दिवसात परिस्थिती आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं? शरद पवार एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतील का, की ही चर्चा फक्त राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच
सखोल राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका.